नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे हे सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर मे महिन्याचा 23वा हप्ता आला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 24वा हप्ता येणार आहे। तुम्हाला काळजी करायची गरज नाही। पण लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स आलेले आहेत की सर आम्हाला 23वा हप्ता आला नाही, मग आम्हाला 24वा हप्ता मिळणार का? तुम्हाला जर 23वा हप्ता आला नाही तर तुम्हाला 24वा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। अनेक लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाही, मग त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता मिळणार आहे का? तर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे लाडक्या बहिणींनो। जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये तुमची ई-केवायसी ची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला हप्ता मिळू शकतो, पण तुम्हाला मे महिन्याचा 23वा हप्ता मिळाला पाहिजे, तरच तुम्हाला जून महिन्याचा 24वा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर आहे 24व्या हप्त्याच्या वेळेस तुमचं जर वय 65 वर्षापेक्षा एक दिवस जरी जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही। जर तुमचे वय 65 वर्षापेक्षा एकही दिवस जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। जर तुमचं 65 वर्ष वय असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता मिळणार आहे। 65 वर्षापेक्षा खालील लाडक्या बहिणीलाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो लाडक्या बहिणींनो। आणि अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी त्यांची ई-केवायसी केलेली आहे, एप्रिल, मार्च आणि मे महिन्याचा हप्ता त्या लाडक्या बहिणीला आलेला नाही। पण त्या लाडक्या बहिणीचं असं म्हणणं आहे की आम्ही पात्र असूनही आमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। ई-केवायसी केलेली आहे, आमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, आमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नाही किंवा सरकारी पेन्शन घेत नाही, किंवा आमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने ITR फाईल केलेला नाही, म्हणजे टॅक्स भरलेला नाही, तरी पण आमचा लाभ सरकारने बंद केलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण सरकारकडे मागणी करणार आहोत, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली आहे तरी पण त्या लाडक्या बहिणीचा सरकारने लाभ बंद केलेला आहे, अशा लाडक्या बहिणीची पुन्हा एकदा पडताळणी करावी आणि त्या लाडक्या बहिणी जर पडताळणीमध्ये पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू करावा। तर लाडक्या ताईंनो, ही मागणी आपल्या चॅनलवरती लावून धरणार आहोत, तर कुठल्याही लाडक्या ताईंनी काळजी करायची गरज नाही। तर लाडक्या ताईंनो, आज इथंच थांबूया। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।